आज आहे वैकुंठ चतुर्दशी, हरिहर भेटीचा हा दिवस आहे। दरवर्षी देव दिवाळीच्या एक दिवस आधी म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेच्या आधी, उद्या त्रिपुरारी पौर्णिमा आहे, त्याच्या एक दिवस आधी वैकुंठ चतुर्दशी येत असते। अत्यंत महत्त्वाचा हा दिवस आहे। भगवान शिवशंकर आणि भगवान विष्णू यांची गळाभेट या दिवशी होत असते। अतिशय दुर्मिळ हा क्षण असतो, तर त्यामुळे आपल्याला आजच्या दिवशी रात्री 12 वाजता सेवा सुद्धा करायची आहे। कशी सेवा याचा व्हिडिओ मी कालच तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। ही सेवा महिलांनो दादांनो करा। या सेवेमुळे आपल्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये जे काही दुःख संकट चाललेले असतील ना, तर ते निघून जाण्यासाठी या सेवेचा तुम्हाला खूप लाभ करून घेता येईल। तर त्यामुळे नक्की न विसरता न चुकता रात्री 12 वाजता सेवा करा। खूप काही मोठी सेवा नाहीये बघा। भगवान शंकर यांना आपण बेलपत्र अर्पण करतो आणि भगवान विष्णूंना आपण तुळशीपत्र अर्पण करत असतो, पण आजच्या दिवशी त्यांची गळाभेट असल्यामुळे रात्री 12 वाजता आपल्याला भगवान शंकरांना विष्णूंचे 1001 नावं घेत तुम्हाला तुळशीपत्र अर्पण करायचे आहे आणि भगवान विष्णूंना भगवान शंकरांचे 108 नावं घेऊन बेलपत्र अर्पण करायचे आहे। असं आपल्याला उलट करायचं आहे। वर्षातल्या या एकाच दिवशी आपण हे असं करत असतो, नाहीतर हा दिवस सोडून इतर दिवशी कधी आपण विष्णूंना बेलपत्र अर्पण करत नाही आणि भगवान शंकरांना आपण तुळशीपत्र बाकी इतर दिवशी अर्पण करत नाही। खूप महत्त्वाचा दिवस आहे बघा। वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी भगवान शंकर जे आहे ते विष्णूंकडे आले होते आणि त्यांनी पूर्ण कारभार जो आहे तो विष्णूंकडे सोपवला होता आणि स्वतः ते कैलास पर्वतावर तपस्येसाठी निघून गेले होते। त्यामुळे या दिवसाला हरिहर भेट असं सुद्धा म्हणतात। हरी म्हणजे विष्णू आणि हर म्हणजे हर हर महादेव शंकर, तर असं त्यामागचं कारण आहे। तर बघा आपल्याला या दिवशी आजच्या दिवशी दिवे लावायचे आहे। जसं मी तुम्हाला सांगितलं की त्रिपुरारी पौर्णिमेला सुद्धा आपल्याला 750 दिवे लावायचे आहेत, तसं आज वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी आजचा हे 2-3 दिवस देव दिवाळी सुद्धा असते, तुळशीचा विवाह आपण संपन्न करत असतो, म्हणून आजच्या दिवशी तुम्हाला दिवे लावायचे आहे की जेणेकरून आपल्या आयुष्यातला अंधार दूर होतो। दिवे लावलेच गेले पाहिजे। खूप महत्त्वाचा दिवस आहे। तुम्ही समजा सेवा नाही केली, सेवा तर कराच, मी तर हट्ट धरेन, पण काही कारणामुळे तुम्हाला सेवा करता आलं नाही तर कमीत कमी अतिशय कळकळीने सांगते दिवे तुम्ही लावा। ते दिवे कुठे लावायचे कसे लावायचे तर ते पण मी तुम्हाला सांगते। तर सगळ्यात पहिले म्हणजे बघा, वैकुंठ चतुर्दशीला तुम्हाला आजच्या दिवशी तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर संध्याकाळी तुम्ही बघा, संध्याकाळी एक साधारणतः 6 वाजेनंतर तुम्ही दिवे लावू शकतात। तुम्ही पणती घ्या, स्टीलचा दिवा घ्या, कुठलेही घ्या, तेलाचा लावा, तुपाचा लावा, चालेल। पण आपण बघा लक्ष्मीपूजनला कसं दिव्यांनी अगदी घर उजाळून टाकलं होतं, त्याचप्रमाणे आजच्या दिवशी सुद्धा हरिहर भेट आहे। मग आपल्याला हा क्षण आपण सुद्धा साजरी करायचा आहे, त्यामध्ये आपल्याला सहभागी व्हायचं आहे। म्हणून एक दिवा तुम्हाला मुख्य दरवाजाच्या बाहेर लावायचा आहे, त्यानंतर दुसरा एक दिवा तुम्हाला तुळशीजवळ लावायचा आहे, तिसरा दिवा तुम्हाला देवांजवळ लावायचा आहे, चौथा दिवा तुम्हाला जमल्यास आवळ्याचं जवळपास कुठे झाड आहे तुम्हाला माहीत असेल तर तिथे लावायचं आहे। बघा 4 दिवे तर कमीत कमी तुम्हाला लावायचेच आहे। या व्यतिरिक्त अजून तुम्ही जसं लक्ष्मीपूजनला आपण खिडकीमध्ये गॅलरीमध्ये दिवे लावले होते तसं तुम्हाला लावायचे आहे, पण कमीत कमी हे 4 दिवे जे मी तुम्हाला सांगितले ते लावायचेच आहे। आवळ्याचं झाड मिळालं तर नक्की आवळ्याच्या झाडाजवळ तुम्ही दिवा लावा। दिव्यामध्ये तेल आहे ना थोडंसं जास्त टाका की कमीत कमी घराच्या बाहेरचा तुळशीजवळचा आणि देवाजवळचा जो दिवा आहे तो जास्त वेळ तेवत राहील, एवढं तरी आपल्याला तेल टाकायचं आहे, कारण रात्री 12 वाजता हरिहर भेट असते, त्यामुळे तो क्षण आपल्याला साजरी करायचा आहे। तर कमीत कमी 12:30-1 वाजेपर्यंत दिवे तेवत राहतील एवढं तुम्हाला तेल टाकायचं आहे। यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो आणि विशेषतः तुम्हाला हे दिवे लावल्यामुळे आपल्या आयुष्यातला अंधार दूर होतो, अंधकार जाऊन आपल्या घरामध्ये आयुष्यामध्ये प्रकाश येतो। माणूस म्हटला म्हणजे त्याच्या आयुष्यामध्ये दुःख येणारच आहे, पण आपण कष्ट तर करायचेच आहे, त्याशिवाय काही आपल्याला ऑप्शन नाही आहे, पण कष्टासोबत नशिबाची साथ मिळणं तितकंच महत्त्वाचं आहे। म्हणून मी नेहमी सांगते अशा शुभ दिवशी जर आपण काही उपाय केले, सेवा केले ना, कुठे ना कुठे हे आपल्या आयुष्यामध्ये कामी येतात। काही अडचणींमध्ये दुःखांमध्ये आपण सापडतो तर त्यावेळेस त्यामधून बाहेर पडण्यासाठी ही आपण केलेली सेवा जी आहे ना ती आपल्याला कामी येत असते। म्हणून अमुक एक दिवसाचं खूप महत्त्व असतं। जेवढी जमेल तेवढी कमी जास्त तुम्ही जेवढी जमेल तेवढी सेवा करा, मनोभावे करा, त्याला जास्त महत्त्व आहे। याशिवाय बघा आज वैकुंठ चतुर्दशीला तुम्हाला ध्यान मंत्र जप, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमः शिवाय या मंत्रांचा तुम्हाला जमेल तितक्या जास्त वेळेस तुम्हाला
जप करायचा आहे. मनामध्ये म्हणा, तुम्ही कामाला जाताय वगैरे, कधी पण ऑफिसमध्ये आहात तुम्ही मनामध्ये म्हणू शकतात. यानंतर आजच्या पूजेमध्ये तुम्हाला तुळशीच्या पानांचा आणि बैल पानांचा वापर जो आहे तो करायचाच आहे. देवघरामध्ये तुम्ही शिवलिंगाला तुळस अर्पण करा, किंवा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये आता विष्णू स्वरूप बघा काय काय असतं. भगवान विष्णू तर आहेच, त्यानंतर बाळकृष्ण, विठ्ठल भगवान, रामदेवता, आपले श्री स्वामी समर्थ महाराज यांचं काही मूर्ती फोटो असेल त्यांना तुम्हाला बेलपत्र अर्पण करायचं आहे. तुळशी आणि बेलपत्र आज तुमच्या देवाऱ्यामध्ये वाहिलेच गेले पाहिजे. खूप महत्त्वाची गोष्ट आहे. दिसायला बघा अगदी छोटी वाटते, पण यामुळे जे तुम्हाला पुण्य मिळतं ना ते खूप मोठं आहे. यानंतर आजच्या दिवशी तुम्हाला दान धर्म करा. प्लीज, मी नेहमी सांगते कुठल्याही शुभ दिवशी तुम्ही सेवा नाही करते, काही नाही करते, पण तुम्ही दान जर केलं ना, गरीबाला, अपंगांना, दुःखी व्यक्तींना, गरजूंना तुम्ही दान करा. सत्पात्री दान करण्याला जास्त महत्त्व आहे. कारण बघा, दान केल्यामुळे पुण्य मिळतं. आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात. म्हणून दान हे शुभ दिवशी केलंच गेलं पाहिजे. आपल्या आयुष्यातल्या सुखाचे ज्या काही गोष्टी असतात त्या आपण दुसऱ्यांसोबत थोड्याफार शेअर केल्या ना, म्हणजे मी 100 रुपये कमवते, त्यातला मी 1 रुपया जर कोणाला दिला तर मी त्याच्याने लहान होणार नाहीये. उलट हे दान केल्यामुळे तुम्ही आज 100चे तुम्ही 1000 कमवायला लागाल, असा फरक असतो. तर त्यामुळे नेहमी आपल्यातला खारीचा वाटा नेहमी दुसऱ्याला आपण शेअर केला पाहिजे. त्यामुळे आपल्या जीवनातले दुःख बघा, त्यामागे सुद्धा आपलाच स्वार्थ आहे. म्हणून बघा, कुठलीही गोष्ट मनापासून तुम्ही केली ना, त्याचा 100% तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला लाभ होत असतो. तर आजच्या वैकुंठ चतुर्दशीला तुम्ही नक्की सांगितल्याप्रमाणे दिवे लावाल अशी मी अपेक्षा करते. नक्की लावा. खूप सोपं आहे, फार काही अवघड मी अजिबात सांगितलं नाही आहे. तर नक्की कराल अशी मी अपेक्षा करते. ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.